मृदा आणि जलसंधारण विभागाच्या बदल्यांमध्ये आता प्रचंड अनियमितता असल्याचं संजय राठोड यांनी या संदर्भात म्हटलेलं आहे। संजय राठोड यांच्या आशीर्वादानेच प्रचंड अनियमितता असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। दरम्यान संजय राठोड यांच्यावर अजित पवारांनी प्रवचन द्यावं असंही राऊत म्हणाले। तर आपण पाहतोय सध्याची महत्त्वाची बातमी। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय आणि विशेष म्हणजे संजय राठोड यांच्या आशीर्वादानेच प्रचंड अनियमितता असल्याचं अंबादास दानवे म्हणालेत। या दिवसांपूर्वीच त्यांचं रिपोर्ट कार्ड सुद्धा ते नापास असल्याचं कळलं होतं। त्यावर संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड यांच्यावर अजित पवारांनी प्रवचन द्यावं असं संजय राऊतही म्हणतात। संजय राठोड यांच्या आशीर्वादाने प्रचंड नियमितता असल्याचं अंबादास दानवे म्हणाले आहेत। आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे। त्यांच्या खात्याचे तब्बल 903 वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे। बाकीच्या खात्याच्या काय नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौडबंगाल आहे आणि मला वाटतं त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे। त्या सुधारणेची आवश्यकता आहे। त्यांना जी सत्ता कशा करता हवी आहे तर लोकांची कामं करता यावीत म्हणून हवी असं ते म्हणत होते। त्यांच्याच मांडीला लावून बसणारे संजय राठोड हे एक सहकारी आहेत। त्यांनी सत्तेत राहून कसे भ्रष्टाचार घोटाळे खून हत्या दरोडे टाकले आहेत त्याच्यावरती एकदा अजित पवारांनी महाराष्ट्राला प्रवचन